कार दिलेला आहे। कोकाटेंना हा तुर्तास दिलासा आहे। या प्रकरणी आता पुढील सुनावणी मुंबई शहर एकूण 5 गेट आहेत आणि त्याला टोल लागलेला आहे। MAIPL नावाची ही टोल कंपनी आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या टोल कंपनीवर कंट्रोल यांचा असतो। पण या ठिकाणी एक गोष्ट पाहण्यात आली की या कंपनीने आतापर्यंत टोल वसुली जी केलेली आहे जी रेकॉर्डला आहे आणि त्यांच्याच रस्ते विकास महामंडळाचाच हा पूर्ण रेकॉर्ड आहे। याच्यातला त्या माध्यमातून 56 कोटी रुपये या टोल वसुलीच्या माध्यमातून जमा केले। पण केलेले पैसे म्हणजे जवळपास 10,000 कोटीच्या वर या कंपनीने पैसे वसूल केले। महाराष्ट्राच्या सरकारने अनेकदा जाहीर सांगितलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही टोल फ्री करू, टोल मुक्त महाराष्ट्र। पण निवडणुकीच्या वेळेस आपल्याला उत्तर द्यावं लागेल म्हणून या आयडिया केली आणि यांनी 15 ऑक्टोबर 2024ला यांनी हलक्या मोटर वाहने, राज्य परिवहन बस आणि शालेय बस यांना टोल माफ करण्यात आलेला असं परिपत्रक काढलं आणि त्याचा आधार घेऊन जे रस्ते विकास महामंडळाचे MD आहेत अनिल गायकवाड यांनी या कंपनीला त्याची भरपाई द्यावी, टोलला यांना परवानगी द्यावी अशा पद्धतीचं पत्र त्यांनी पाठवलं। यांच्या प्रधान सचिव मनीषा महेशकरनी ते सगळं न तपासता हे प्रकरणावर आपली सही मारली आणि हे प्रकरण वित्त विभागाच्या प्रधान सचिवाकडे पाठवलं। पण जेव्हा मी हा मुद्दा मागच्या आठवड्यात मुख्यमंत्र्याला सांगितलं की हा टोल माफिया वृत्ती तुमच्या सरकारमध्ये आम्हाला पाहायला मिळते आहे आणि त्याच्यामुळे ते प्रकरण कॅबिनेटमध्ये जाण्याच्या पहिले थांबलेलं आहे। महाराष्ट्रातलं सरकार मुंबई असो की मुंबई महाराष्ट्रातल्या जनतेला टोलच्या माध्यमातून लुटते आहे हे एक उदाहरण त्या ठिकाणी मांडलेलं आहे। याचा हिशोब आणि ही कंपनी जी आहे, ही जी टोल कंपनी, ही कंपनी बँक करप्ट झालेली आहे। ही कंपनी बँक करप्ट झाल्यानंतरही सुद्धा, कारण की टेंडरच्या आमच्या ज्या प्रक्रिया असतात त्याच्यामध्ये ती कंपनी बँक करप्ट अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्येच आहे। या कंपनीवर MAIPL या कंपनीवर कर्ज पोर्टफोलिओ NPA मध्ये वर्गीकृत करण्यात आलेली असून सर्व बँका बाबतीसाठी दावा दाखल केलेला आहे। म्हणजे या बँकांना लुटणार ज्याच्यात ठेवीचे आणि त्या ठेवीचे पैसे यांनी गहाण केले या कंपनीनं आणि योगायोगानं याचं नाव महेशकर आहे। याचं नाव योगायोगानं आणि ज्या प्रधान सचिवांनी सही मारली त्यांचंही नाव महेशकरच आहे, मनीषा महेशकर। त्याच्यामुळे या आणि हा अनिल गायकवाड कोण, यांनी का शिफारस केली, हे सगळे जे गडबड चाललेली आहे। आपल्याला एक गोष्ट अजून माहीत असेल की आपण सी ब्रिजवरून जेव्हा जातो आणि त्याच्या बाजूची डाव्या बाजूची जी जमीन आहे ही जमीन सुद्धा सस्त्या दरामध्ये या कंपनीने विकलेली आहे। म्हणजे कंपनीने नाही, या रस्ते विकासाने विकलेली आहे। कोटीची जमीन सस्त्या दरामध्ये एका मोठ्या उद्योगपतीला यांनी विकली। तर महाराष्ट्र विकायसाठी या लोकांनी काढलेला आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। म्हणून आता पूरक मागण्यामध्ये मी हा विषय मांडला। सरकारने याची सगळी माहिती आम्हाला द्यावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडलेली आहे। आज जो महेशकर आहे
MEIPL कंपनीचा हा सरकारचा जावई आहे का? राज्याच्या जनतेला लुटायला यांनी याला मुभा दिलेली आहे का? आणि अनिल गायकवाड हा कोण आहे? हा रिटायर अधिकारी, यांच्यावर हे जेलमध्ये होते जे भुजबळ साहेबांच्या प्रकरणामध्ये, पण याला इतक्या वरती आणून सेक्रेटरी ते झालेत आणि नंतर आता बॉस बनून आहे. तर याचा अर्थ दाल में काला है आणि म्हणून सरकारने तातडीने याची माहिती आम्हाला द्यावी, ही भूमिका आम्ही मांडलेली आहे. नागपूरमध्ये काल जी दंगल हे झालं, याच्यात काही प्रतिप्रश्न आहेत का? मुळात MEPL ही जी कंपनी आहे जिच्याकडे हे सगळे पाचही जे टोल नाके होते, हे सगळे टोल नाके आजचे नाही आहेत, ते फार पूर्वी तयार करण्यात आलेले होते आणि विशेषतः सीलिंग वरळी बांधकाम यांच्याकडे होतं. ते उद्घाटित तुमच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना झालं होतं आणि कंत्राटही त्यावेळेला दिलं गेलेलं होतं. MEIPL कंपनीला नव्हतं, हे दुसरी कंपनी आहे, तिला होतं. तिचं काढून आता या सरकारने दुसऱ्या कंपनीला दिलं आहे. MEIPL कंपनीकडे 5 टोल मुंबई शहरातले आणि जे उड्डाणपूल आहे या मुंबई शहरातले, ते सगळ्याची देखभाल जबाबदारी या कंपनीकडे दिली. सरकार म्हणजे MSIDC देतं, विकास महामंडळ देतं आणि हे सगळे लूटपाट चाललेली योजना आहे आणि हे आम्ही निदर्शनास आणलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याची टोल मर्यादा संपली, त्याच्यानंतरही त्याला पुन्हा एक्सटेन्शन देण्याची जी भूमिका सरकारची आहे हीच महत्त्वाची आहे. आणि सरकार जनतेला लुटायसाठी बसलेली आहे का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला. देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणतात की नागपूरची जी दंगल झाली तो नियोजित कटाचा एक भाग होता म्हणून. बघा, त्यांनी निवेदनामध्ये जे काही सांगितलेलं आहे, त्यांना जे गृह खात्याकडून माहिती आहे त्या आधारावर त्यांनी दिलेलं आहे. पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचं समर्थन आम्ही लोक करणार नाही, काँग्रेस करणार नाही. आम्ही मानतो की हे राज्य कायद्याचं आहे, पण जी काही माहिती आमच्याजवळ आहे ती माहिती अशी आहे की मुस्लिम लोकांचं जे पवित्र चादर असते, ज्याच्यावर त्यांचे असतात त्यांच्या भाषेमध्ये, संध्याकाळच्या नमाजच्या काळामध्ये बजरंग दलाचे आणि दुसऱ्या अजून संस्थेचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी त्या चादरवर पायाने तुडवत होते वगैरे. त्याचा व्हिडिओ आपल्याला आलेला आहे, व्हिडिओ तुमच्याकडे पण आले असतील. राज्यामध्ये सातत्यानं राज्यातले मंत्रीसुद्धा धार्मिक तेढ निर्माण अनेक प्रयत्न करतात. कोल्हाटकर असेल की सोलापूरकर असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल ते वाईट बोलतात, त्यांच्यावर कुठली कारवाई करायचं नाही. पण औरंगजेबाचा विषय जो आहे त्याला आमच्याकडून कुठलाही आम्ही लोकांनी भूमिका मांडली नाही, पण सातत्यानं सरकारमधले आमदार आणि सरकारमधले मंत्री ही भूमिका सातत्यानं मांडताय. आता हे सगळं मांडत असताना आणि व्हीपनी आणि बजरंग दलानी ज्या काही सरकारला इशारा केलेला आहे की आम्ही उघडून फेकून देऊ, मला असं वाटतं की सरकार याच्याकडे दुर्लक्ष का करतं. विशेष करून नागपूर शहरामध्ये जिथं राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, इथलं गुप्तचर विभाग काय करत होतं? या सगळ्या घटना होत असताना, एवढी घटना वाढत असताना पोलीस शांत बसले. जी आम्हाला माहिती आहे की पोलिसांकडे मुस्लिम धर्मातले लोक गेलेत, पण पोलीस त्यांचं रिपोर्ट लिहायला तयार नाही, अशा पद्धतीची तक्रार त्या ठिकाणी होती. आणि आता जबरदस्ती काही आहे, वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांनी मांडावी. दंग्याच्या व्यवस्थेला आमच्याकडून कुठलंही समर्थन होणार नाही, ही भूमिका आमची आहे. पण सरकारच सातत्यानं दंगे पेटवत आहे. मंत्री त्या पद्धतीचं बोलताना आपण पाहतो आहे. गडकरी साहेब जे बोलतात, जात और धर्म की बात करेंगे मैं उसको लात मारूंगा. आता गडकरी साहेब मारा लात, तुमचे राज्यातलेच मंत्री आहेत आणि म्हणून तुम्ही तुमच्याच मंत्र्याला लात मारा असं म्हणावं लागेल. पण दाखवायचे दात वेगळे आणि वेगळे, अशी परिस्थिती आज आहे.
आखरी या सगळ्या गोष्टीला हे समर्थनही नाही होऊ शकत. जे नागपूरमध्ये झाली घटना, पण महाराष्ट्रात अशा घटना होऊ नये. सरकार यांचंच, राज्यातही सरकार यांचं, देशातही सरकार यांचंच. आणि आज सभागृहात आपण की तेच पुढे होऊन जोराजोरानं भाषणं देतात आहेत. ऐकायला कोणी तयार नाही, वस्तुस्थिती काही मांडायला तयार नाही. म्हणजे हे जे काही महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आहे. आम्ही दंग्याचं महाराष्ट्रामध्ये शांती राहिली पाहिजे. सगळ्या धर्माचे, जातीचे लोक एकोपाने नांदले पाहिजेत. आणि हीच भूमिका सातत्यानं काँग्रेस पक्ष मांडत राहिलेला आहे आणि आजही मांडेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी तुमच्या प्रदेशाध्यक्षांना थेट इशारा दिलाय. ज्या पद्धतीने तुम्ही वक्तव्य केलाय की माघार घ्या, अन्यथा तुम्ही मुख्यमंत्र्यांचा अपमान केलाय, अशा पद्धतीनं कारवाई किंवा त्यासाठी गुन्हा दाखल केला. बघा, आमच्या प्रदेशाध्यक्षांनी आपली भूमिका मांडलेली आहे की हे सरकार औरंगजेबाच्या कृतीसारखं वागते आहे, असं भूमिका आमच्या प्रदेशाध्यक्षांनी मांडलेली आहे. आता हे सरकार समजा औरंगजेबाच्या कृतीसारखं वागत नसेल तर यांना लागायला कशाला पाहिजे मिरची. त्यांचं म्हणणं आहे मी देवेंद्र फडणवीसाला औरंगजेब नाही म्हटलं, असं त्यांचं मत आहे. ते स्पष्टीकरण तुमच्या चॅनलवरही आलेलं आहे. त्याच्यामुळे सरकारवर त्यांचं टीकास्त्र आहे. या राज्यामध्ये शेतकरी असेल, गरीब असेल, शिकलेले मुलं मुली असतील, महिला असतील, अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि म्हणून आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जी भूमिका मांडलेली आहे, त्यांची जी दिशा आहे त्यांनी आपली मांडलेली आहे. तर त्याच्यामुळे यांना, फडणवीसांना त्यांनी म्हटलेलं नाही असं त्यांनी मान्य केल्यानंतरही त्यांना चौकशी करायची सरकार आहे, ते सरकार मायबाप आहे. तर त्यांना काय करायचं त्यांनी करावं. त्याला न्यायालयाचे दरवाजे आम्ही ठोकू. उदयनराजे भोसले असं म्हणताय की वेश पसरवण्याचं काम काँग्रेसनं केलं आणि सुद्धा काँग्रेसनेच धरलेलं आहे, असं उदयनराजे भोसले बोलतात. असं आहे, उदयनराजेचे वडील आणि ते सगळं त्यांचा जुना इतिहास पाहिला तर तो आमच्याशी निगडीत आहे. त्यामुळे आता त्यांना पात्र बदललं त्यांचं, त्यामुळे त्यांना ती भूमिका मांडायची असेल त्याच्यावर मला नाही द्यायचे. सर, नागपुर की हिंसा जो है साजिश की ओर इशारा कर रही है, ऐसा नेताओं का भी कहना है. सर, हिंदी में जानना चाहेंगे. सर, हिंदी देखो, मैं तुम्हारी पुलिस क्या कर रही थी, तुम्हारा गुप्तचर क्या कर रहा था, उसका तो जवाब देना पड़ेगा. हम उस घटना का समर्थन नहीं कर रहे, लेकिन पूर्व नियोजित अगर वो इस बात को अगर दुजोरा दे रहे हैं तो तुम्हारी पुलिस क्या कर रही थी, उसका तो जवाब देना पड़ेगा. कहां से लाके रखी थी, पास खबर नहीं थी. जो बजरंग दल के लोग, विश्व हिंदू परिषद के लोग वहाँ पर पहले से ही धमकी दे रहे थे. शाम से उन लोगों ने इस घटना को वारदात देने का काम शुरू किया था. और वो खुद मुख्यमंत्री ने बताया कि खुद पुलिस स्टेशन में ये लोग गए थे, रिपोर्ट देने को गए थे. खुद ही बताया कि मुस्लिम धर्म के लोग पहुंचे थे रिपोर्ट देने के लिए. तो फिर ये सब सुनिश्चित था, तो पुलिस की असफलता उसमें सामने आती है. तो इसलिए मुख्यमंत्री ने बयान को कैसे रखना वो उनका अधिकार है, लेकिन उनकी वहाँ की असफलता जो पुलिस वाली है वो उसको वो छुपा. लेकिन जैसे वो एक बात और फैक्ट बन रहा है कि प्रतीकात्मक खबरें जो है हाथ से बनाई गई औरंगजेब की, उस पे अफवाह उठी कि कुछ उस पे लिखा गया है धार्मिक. ना धार्मिक लिखा गया था कि लिखा कहा है कि उस तरह से उसका वीडियो बना है, वो दिखाया गया. उनके जो बजरंग दल के और विश्व हिंदू परिषद के कार्यकर्ता थे उन्होंने किया है कि उन लोगों ने उस तरह से किया है करके. तो मुख्यमंत्री ने वास्तविकता रखी है, लेकिन ये सब सुनियोजित है करके वो जो बता रहे हैं, तो उनकी पुलिस सोई थी क्या, ये सवाल का जवाब उनको देना पड़ेगा. छावा फिल्म देखने के बाद में क्यों औरंगजेब पक्ष को याद आया. दूसरा सवाल ये है कि आपने बुरा न मानो होली है, ऐसे में आपने कुछ लोगों को मुख्यमंत्री पद का भी न्योता दिया था. क्या ये इस पर चिल्लर लोगों को मैं आंसर नहीं देता, ऐसा करने भी सवाल है. देखो, मूल इशू होली वाला इशू खत्म हो गया. इशू ये है कि छावा पिक्चर में
क्या दिखा है वास्तविकता है ऐसा वो लोग बोल रहे। लेकिन मूल सब्जेक्ट है कि पिक्चर से इतना बड़ा इफेक्ट होता तो ये सरकार के ऊपर भी एक पिक्चर बनाना चाहिए। भी कह रहे थे कि छावा फिल्म की वजह से लोगों की भावनाएं ज्यादा बढ़ी हैं, ये उल्लेख उन्होंने छावा फिल्म का भी। देखो मूल सब्जेक्ट ऐसा नहीं है, सरकार की मंशा जो है हिंदू मुसलमान की लड़ाई कराना, ये सरकार की मंशा है, ये बात को नकार नहीं सकते। हमने कई बार भी इशारे में कहा कि तुम्हारे मंत्री अगर किसी धर्म के बारे में बात करते, किसी धर्म के लोगों को टारगेट करते हैं तो मुख्यमंत्री करके उनको सबको आपको सबक देना पड़ेगा। लेकिन मुख्यमंत्री ने नहीं किया वो काम। तो मंत्री महोदय जब इस तरह से बातें करते हैं, उनके विधायक जब बात करते हैं सत्ता पार्टी के, तो मुख्यमंत्री क्या चाहते हैं कि राज्य में हिंदू और मुसलमान की लड़ाई हो, इसका जवाब उनको देना पड़ेगा। कांग्रेस अभी क्या मांग करती है? लोगों पर कार्रवाई होनी चाहिए, कौन जिम्मेदार है इस बात की? देखो वस्तु स्थिति, अब हम लोग वहाँ जाएंगे, वस्तु स्थिति को समझेंगे और सरकार के सामने रखेंगे। जो आज मीडिया के सामने से जो बातें हमारे पास आ रही है वो बात और वहाँ के लोगों से सुनाई बात बहुत फर्क है। तो मैंने इसलिए कहा कि मैं किसकी गलती है मैं आज उस पर बात नहीं करना चाहता। लेकिन मुख्यमंत्री जी ने जिस बात को अवगत कराया कि ये सुनियोजित है, ये जो घटना हुई नागपुर की, तो तुम्हारी पुलिस सोई थी क्या, उसका जवाब उनको देना पड़ेगा। तुम्हारे पास अगर मालूमात नहीं है और तुम्हारे ही शहर में मालूमात नहीं तो फिर तो ये सब प्रॉब्लम ही है। आज एकनाथ शिंदे ने जो सभागृह में कहा कि हर्षवर्धन सपकाल अगर तुलना करते हैं औरंगजेब के शासन की देवेंद्र फडणवीस के शासन से, तो उनको माफी मांगनी चाहिए वरना घूम नहीं। देखो हमारे प्रदेश अध्यक्ष ने उस बात को अवगत कराया कि मैंने सरकार को कहा है कि औरंगजेब के विचारधारा की सरकार है। तो सरकार अगर औरंगजेब के विचारधारा की नहीं तो इनको लगना क्यों चाहिए? नहीं है तो तुम शिवाजी महाराज के विचारधारा के तो विचारधारा के करिए ना। पर तुम उनने कहा कि तुम्हारी सरकार उस विचारधारा से, और महाराष्ट्र में आपने देखा होगा किसानों पे अन्याय हो रहा है, महिला यहाँ सुखरूप नहीं, सुरक्षित, युवा सुरक्षित नहीं है, गरीब आदमी सुरक्षित नहीं है, राज्य हो चुके हैं। तो औरंगजेब का जो जमाना था वही जमाने के जैसे ये सरकार चल रही है, उस बात को हमारे प्रदेश अध्यक्ष ने बात रखी है। सरकार है, माई बाप है, उनको किसको कार्रवाई करना, किसको अंदर डालना, किसको क्या इंक्वायरी लगाना सरकार लगा सकती है। क्या करना है करिए, हमारे पास न्याय व्यवस्था का दरवाजा हम ढुकाएंगे। लेकिन हमारे प्रदेश अध्यक्ष ने बात को स्पष्ट कर दिया है कि हमने एक व्यक्ति को नहीं कहा, सरकार को कहा है, सरकार उस राह पे चल रही है। बोला है उनने कि मैं माफी मांगूंगा नहीं, मैंने ये लाइन बोला है। तीसरा सप्ताह चल रहा है और ऐसे में जो मुद्दे हैं रोजगार और महंगाई के ऊपर में कोई भी नहीं बोल रहा है। अभी प्रशांत कोरेटकर का प्रकरण था, उसके बाद में बहुत सारे मुद्दे, अभी दंगे के भी मुद्दे सामने आ गए और अभी औरंगजेब भी चल रहा है। तो ऐसे में जनता के लिए इस अधिवेशन, देखो आपने देखा होगा गए हफ्ते में भी मैंने विषय उठाया था अध्यक्ष जी के सामने, ये हफ्ते में भी उठाया कि हमारे जो प्रस्ताव आए हैं उसके ऊपर चर्चा करा। सरकार जिस तरह से जो हमने पब्लिक के इशू लाए हैं उसको दबाने को साइड ट्रैक करने की कोशिश कर रही है। और अध्यक्ष जी ने अभी आज चर्चा रखी तो रात में होगी, अब चर्चा हम करेंगे, रात बेरात करेंगे, लेकिन जनता के इशू हम रखेंगे, यह हमारी भूमिका है। नागपूर दंगे प्रकरणी गोष्टी एवढी कारवाई करण्यात येईल की त्यांना आपला पाकिस्तानमधला अपडेट याद येईल असं निलेश राणे. मला एक कळत नाही की मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे, त्यांना उत्तर देऊ द्या, तर त्यांना काय कारवाई करायची करू द्या, आम्हाला बघू देता एकदा। पण तुमच्या पोलिसांना हे माहिती नव्हती हे ते स्वतः मान्य करत असतील तर याच्यापेक्षा दुर्भाग्य काय? अमरावतीमध्ये शासनाकडून होणारी कापूस खरेदी